In this lecture, I will discussing the inside the atoms. Next chapter of the science, inside the atoms. What is inside the atoms? Atom मध्ये atom म्हणजे काय, molecules म्हणजे काय, किंवा compound म्हणजे काय, element म्हणजे काय, all the contents are seen or discussing or learn in this chapters. You study. I am online teaching learning program. In this online teaching learning programs, subject is science and chapter is inside the atoms, standard 8. Congratulations to all. I am Om Giri, science teacher. In this lecture, I will discussing the inside the atoms. What is the inside? What are inside in the atoms and what is meant by the atoms? Okay. Question arises in your mind. What is meant by the matter? What is meant by the molecules? What is meant by the elements? What is meant by the compounds? And what is meant by the mixtures? In the structure, atoms, in the inside the atoms, all the study in related with the atoms. Atoms is the smallest unit of matter. कोणत्याही पदार्थाचा लहानातला लहान कण म्हणजेच ॲटम असतो. ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर्स. देन मॉलिक्युल्स मीन्स दॅट द मॉलिक्युल्स ॲटम्स फॉर्म्स मॉलिक्युल्स. जे काही ॲटम्स आहे म्हणजे एक ॲटम दुसरा ॲटम आणि त्यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन. काही काही याच्यामध्ये कसं असतं की एकच ॲटम एका मॉलिक्यूलमध्ये एकच ॲटम असतो आणि काही काही याच्यामध्ये कसं असतं की एका मॉलिक्यूलमध्ये नंबर्स ऑफ ॲटम्स इन्क्लुडेड इन दी मॉलिक्यूल्स. म्हणजे एका मॉलिक्यूलमध्ये वेगवेगळे म्हणजे कित्येक ॲटम असू शकतात. ठीक आहे. तर ॲटम्स इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. व्हॉट इज मीन बाय द मॅटर्स? द मॅटर म्हणजे काय की पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. कोणत्या कोणत्या? The matters are divided into three states. Which state is a solid state, liquid state and gaseous state. All the states containing the atoms. Remember that. So all the states म्हणजे सर्व अवस्थेमध्ये मॅटर, सर्व अवस्थेमध्ये ॲटम हा असतो आणि सर्व अवस्थेमध्ये मॉलिक्यूल सुद्धा असतात. आता गॅस मॉलिक्यूल असो, सॉलिडचे मॉलिक्यूल्स असो, ॲटम्स आपण म्हणतो, आणि जे काही लिक्विड मॉलिक्यूल असतो तर त्या मॉलिक्युल्समध्ये सुद्धा काय असतात? ॲटम्स असतात. मॉलिक्युल्स फॉर्म्स द ॲटम्स. ॲटम्स इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर्स. पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. ॲटम्स इज मीन्स दॅट द अणू इन मराठी. देन मॉलिक्युल्स मीन्स दॅट द मॉलिक्युल्स फॉर्म्स बाय द ॲटम्स. जे काही ॲटम्सपासून जे काही तयार होतं स्ट्रक्चर त्याला आपण मॉलिक्युल्स असं म्हणतो. पाण्यामध्ये मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स, गॅस मॉलिक्युल्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. सॉलिड मॉलिक्यूल आपण म्हणत नाही. तर सॉलिडमध्ये आपण डायरेक्ट ॲटम असतो. तर त्या ह्याच्यामध्ये त्या लिक्विड आणि गॅसेसमध्ये आपण मॉलिक्युल्स हा शब्द वापरतो. तर मॉलिक्युल्स म्हणजे काय असतो? तर नंबर ऑफ ॲटम्स इन्क्लुडेड इन दी मॉलिक्युल्स. एक्झाम्पल इज अ H2O अँड NaCl. इन दॅट स्ट्रक्चर H2O मीन्स पाणी आणि वॉटर्स. ठीक आहे. तर इन दॅट स्ट्रक्चर ऑफ H2O अँड NaCl, remember that one thing is important. Which things? Is that the H2O, these are the two molecules included in that structure. H is the hydrogen atoms and the second is the oxygen atoms. Two hydrogen atoms and one oxygen atom. There are the three atoms included in the water molecules. तीन atoms, हे तीन अणू हे या वॉटर मॉलिक्यूलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. Then the second is the NaCl. NaCl is also molecules. The molecules of the NaCl, you see that these are the also two different atoms included in the molecules or elements. Elements forms the atoms form the elements. atoms पासूनच आपल्याला एलिमेंट भेटत असतो. तर Na इज एक एलिमेंट आणि Cl इज एक म्हणजे वेगवेगळा एलिमेंट. त्या एलिमेंट पासून आपल्याला काय भेटायला? मॉलिक्युल्स भेटायला. एलिमेंट कशापासून तयार होतो? ॲटम्स पासून. म्हणजे दोन ॲटम पासून हा जो मॉलिक्युल्स तयार होतो. मॉलिक्युल्स फॉर्म दी एलिमेंट्स आणि एलिमेंट्स कशापासून तयार होतो? तर ॲटमपासून तयार होतो. याच्यानंतर थर्ड इज अ मॅटर्स. मॅटर इज अ मॉलिक्युल्स फॉर्म्स मॅटर्स. जे काही
मॉलिक्यूल्स असतात, नंबर्स ऑफ मॉलिक्यूल्स, 1 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल्स, 3 मॉलिक्यूल्स, 4 मॉलिक्यूल्स. These are the numbers of molecules. Real number of the molecules are included in that structure. These structures are called as the matters. म्हणजे एक मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल म्हणजे असं नंबर्स ऑफ मॉलिक्यूल. एक पाण्याचा एक ड्रॉप, दुसरा पाण्याचा एक ड्रॉप म्हणजेच मॉलिक्यूल. पाण्याचा एक मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल, असे नंबर्स ऑफ मॉलिक्यूल एकत्र केले तर आपल्याला बकेट पाण्यानं भरलेले दिसते. तर ते काय आहेत? मॉलिक्यूल्स आहेत. एनी मटेरियल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ द मॉलिक्यूल्स. दॅट इज अ बुक, दॅट इज अ मोबाईल, दॅट इज अ वॉच अँड हेडफोन्स etc are the examples of the molecules. Then what is the elements? Elements is formed from the atoms. Atom पासून elements तयार होत असतो. Like the elements, for example, elements is the hydrogen atoms, oxygen is denoted by O, phosphorus is denoted by P, and C for the carbon atoms. You see you are known in the universe there are the 118 elements found in the nature. म्हणजे जे काही निसर्गामध्ये 118 मूलद्रव्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या मूलद्रव्याविषयी आपण जाणून घेणारच आहेत पुढे. तर तुम्हाला जिथं कुठं मूलद्रव्य मिळतील ते मूलद्रव्य अभ्यासा आणि त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर आहे की कंपाऊंड. व्हॉट इज मीन बाय द कंपाऊंड? कंपाऊंड मीन्स दॅट द शेअरिंग पेअरिंग ऑफ द 2 or more एलिमेंट्स कॉल्ड अ कंपाऊंड. म्हणजे काय की दोन एलिमेंटची शेअरिंग पेअरिंग. म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स शेअरिंग पेअरिंगचा अर्थ तुम्हाला थोड्या लेक्चर, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजेल की शेअरिंग पेअरिंग म्हणजे काय की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाणच्या माध्यमातून किंवा दोन एलिमेंट एकत्र आले तर काय तयार होते? कंपाऊंड तयार होते. ज्याप्रमाणे आपण उसळ म्हणतो किंवा आपण खिचडी म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय असते की दोन किंवा दोनपेक्षा अधिक एलिमेंट काय होतात? एकत्र येतात आणि त्याच्यापासून कंपाऊंड तयार होतो. तर ते एका कंपाऊंडचं एक्झाम्पल. कंपाऊंड इज ऑल्सो मिक्सचर. That is second is what is the mixture? The mixture is a group of the compounds or group of the elements are called as a mixture. In the tables on your screen you see you remember that atom is the smallest unit of matters. म्हणजे पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. आणि त्या ॲटमचं स्ट्रक्चर इनसाइड द ॲटम्स, या स्ट्रक्चरचं म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर हे आपण जाणून घेणार आहोत या धड्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही आता शिकल्याप्रमाणे ॲटम्स, मॉलिक्युल्स, कंपाऊंड्स अँड दी कंपाऊंड्स अँड एलिमेंट्स, दीज आर दी टाईप्स आपण शिकले. तर ह्या प्रकारे याच्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं, आपल्याला फरक ओळखायचा आहे. फरक आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये? राईट करायचं. तिथं काय आहे सांगा बरं की वॉटर्स त्याच्यामध्ये बघा की हायड्रोजन ॲटम्स, 2 हायड्रोजन ॲटम्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम्स. फॉर्म्युला ऑफ द केमिकल फॉर्म्युला ऑफ द वॉटर इज H2O. देअर इज अन ॲटम्स स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. इथं बघा की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. याच्यामध्ये काय सांगितलं? ॲटम. ह्या H2O ॲटम आहे का? ॲटम नाही आहे, कारण की इथे एक ॲटम आहे का? नाही. तर नंबर्स ऑफ ॲटम्स. H2O ॲटम्स नाही. हे काय आहे? मॉलिक्युल्स आहे. H2O मॉलिक्युल्स आहे. सिंगल टाईप्स ऑफ द ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. त्या मॉलिक्युल्समध्ये एकच प्रकारचा ॲटम आहे का? तर नाही. देअर आर द 2 टाईप्स ऑफ द ॲटम्स. वन इज अ हायड्रोजन ॲटम्स अँड अनदर इज अ ऑक्सिजन ॲटम. दीज आर द numbers of म्हणजे different types of the atoms present in the molecules. This one is the right for that. And is a compound or elements. एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे? तर कंपाऊंड कसं ओळखायचं? तर त्याच्यामध्ये नंबर्स ऑफ एलिमेंट्स इन्क्लुडेड इन दॅट स्ट्रक्चर, इन दॅट फॉर्म्युला, दीज आर कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. आणि H2O एक आहे कंपाऊंड आहे. याच्यानंतर सेकंड इज अ ऑक्सिजन. ऑक्सिजन लाईक दॅट oxygen is an molecules. It is a single types of the molecules present in that O2 structure. That is a O2 structure. O2. It is a O and O. These are the bonding formation. O for one oxygen and O for another oxygen. This is the 1, this is the 2. They are फॉर्मिंग दी बॉन्ड इन बिटवीन देम. त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये बॉन्ड असतो, ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये बॉन्ड असतो, बॉन्डिंग क्रिएशन. तर तिथे सिंगल टाईप्स ऑफ द ॲटम्स. अँड थर्ड इज अ टाईप्स इज अ एलिमेंट, नॉट इज अ कंपाऊंड. ओके. देन
the helium atoms, then the hydrogen atoms, then the ammonia, NH3. These are the ammonia, nitrogens, methanes, argons, and neons, chlorine. These are the numbers of substance, name of the substance, and the distinguish. You remember the concept and you solve in tick mark on your book. Okay. Next is a you have learned in the earlier standard. You have learned in the earlier standard that is the smallest particle of the most of the substance are molecules. मागच्या वर्षी आपण शिकलात की जे काही स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला आपण मॉलिक्युल्स असं म्हणतो. द मॉलिक्युल्स ऑफ अ फ्यू सबस्टन्सेस कंटेन द ओनली वन ॲटम्स. आणि त्या मॉलिक्युल्समध्ये एक आणि एकच ॲटम्स असतो किंवा जास्त सुद्धा असू शकतात. तर द मॉलिक्युल्स ऑफ अ फ्यू सबस्टन्स, काही सबस्टन्सेसमध्ये काय असतात, काही सबस्टन्सेसमध्ये जे काही सबस्टन्स असतो म्हणजे जे काही पदार्थ असतो त्या पदार्थामध्ये एक ॲटम असतो. त्या मॉलिक्युल्स, त्या पदार्थाच्या मॉलिक्युल्समध्ये स्मॉलेस्ट युनिट, आपण जे पदार्थाला गेल्या वर्षी शिकलो की पदार्थामध्ये काय असतो की स्मॉलेस्ट युनिट, पदार्थाच्या लहानात लहान एककाला आपण मॉलिक्युल्स असं म्हणलो. आणि त्या काही काही सबस्टन्सेसचे मॉलिक्युल्स, काही काही पदार्थाचे मॉलिक्युल हे एक ॲटम असतात. त्या मॉलिक्युलमध्ये फक्त एकच ॲटम असतो, असं एक ॲटम असतो काही काही पदार्थाच्यामध्ये. आणि काही काही पदार्थामध्ये नंबर्स ऑफ मॉलिक्युल्स इन्क्लुडेड इन द नंबर्स ऑफ ॲटम्स इन्क्लुडेड इन द मॉलिक्युल्स. ओके. द मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स. मॉलिक्युल कसे तयार होतात की केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स, म्हणजे ॲटम्सचं केमिकल कॉम्बिनेशन झालं तेव्हा काय होते, मॉलिक्युल्स तयार होते. ते कशा होते ते आपण बघूया पुढं. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड द smallest particle of an element taking part in the chemical combination of the atoms. The concept of the atoms is more than the 2500 year old. आणि जे काही अणुचा कन्सेप्ट आहे म्हणजे ॲटमचा कन्सेप्ट आहे, स्मॉलेस्ट युनिट, पदार्थाच्या लहान एककाला ॲटम असं म्हणतात. आणि त्या ॲटमचा जे काही कन्सेप्ट आहे त्या ॲटमचा कन्सेप्ट हे 2500 वर्षाच्या अगोदरचा आहे, म्हणजे खूप जुना आहे हा कन्सेप्ट आहे. However, it was forgotten in this course of this time. In the modern times, the scientists on the basis of the experiments explain the nature of the atoms as well as internal structure of the atoms. It stated with the Dalton's atomic theory. आणि आत्ताच्या मॉडर्न टाईममध्ये जे काही सायंटिस्ट होऊन गेले, या म्हणजे मॉडर्न टाईममध्ये जे काही सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी हा शोध लावला, म्हणजे आधुनिक भारतामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये हा शोध लागला गेला ॲटमचा. आणि याच्यावर भाष्य करण्यात आलं किंवा याच्यावर एक्सपेरिमेंटच्या आधारे याच्यामध्ये आपलं पडताळणा करण्यात आलं. व्हॉट इज द इनसाइड द ॲटम्स, काय असतो मधामध्ये, तर ते मॉडर्न काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. डू यू नो तुम्हाला डू यू नो सांगितलं आहे की इंडियन फिलॉसॉफर्स कनाद, ऑन युअर स्क्रीन यू सी दॅट प्रेझेंट. Indian philosophers Kanad, 6th century BC, started that there is a limit to divide the matters into the smallest particles. आणि त्यांनी काय सांगितलं की ॲटम्स म्हणजे जे काही मॅटर्स आहे, जे काही पदार्थ आहे, त्या पदार्थाला आपण लहान लहान कुठपर्यंत करून जाणार, तिथपर्यंत लिमिट आहे त्याला, म्हणजे काय मर्यादा आहेत की आपण एखाद्या पदार्थाला लहान एवढं कापू शकतो. मग लहान कशा आहेत तर मर्यादा आहेत, म्हणजे आपण त्या पदार्थाला खूप लहान कापू शकतो, आपल्याला जोपर्यंत दिसते तोपर्यंत कापू शकतो किंवा अजून आपण त्या पदार्थाला कापू शकतो, पण त्या अजून कापायचं अजून राहतंय, म्हणजे काय लिमिट आहे त्याला. देअर इज अ लिमिट टू डिवाइड द ॲटम्सला डिवाइड करण्याच्या लिमिट आहेत, मर्यादा आहेत. आपण कुठपर्यंत सुद्धा त्याला म्हणजे विभाजन करू शकत नाही, कुठपर्यंत सुद्धा आपण डिवाइड करू शकत नाही. द पार्टिकल्स दॅट कन्स्टिट्यूट द मॅटर्स वेआर नेम्ड बाय द कनाद मुनी ॲज अ परमाणू. आणि ते जे काही मॉलिक्युल्स आहे, ते जे काही पार्टिकल्स आहे त्या ॲटम्सला म्हणजे ते काही त्या पदार्थाला आपण जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाला आपण लहान करत गेलो आणि एक स्थिती अशी येईल तिथं आपल्याला माहीत नाही की काय आहे, तर त्या ॲटमला म्हणजे सर्वात लहान, म्हणजे त्यांना पण माहीत नव्हतं की त्याला ॲटम म्हणतात. त्यांच्या
6व्या सेंचुरीमध्ये, म्हणजे खूप जुना काळ. तर या काळामध्ये त्यांनी जे काही लहान पार्टिकल असेल त्या लहान पार्टिकलला परमाणू असं नाव दिलं. परमाणू म्हणजे काय की स्मॉलेस्ट पार्टिकल्स. त्यांना पण माहीत नव्हतं की ते ॲटम आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्या काळामध्ये, पण त्याला नाव काय दिलं त्यांनी, परमाणू नाव दिलं. आणि त्याच्यावर पिक्चरसुद्धा निघलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर पिक्चर म्हणजे ते ऋषी कनाद म्हणजे कनाद मुनीचा नाही तर दुसरा पिक्चर आहे ते, त्या अणुशस्त्र म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरचा काहीतरी आहे. तर ही वॉज स्टेटेड द परमाणू इज अ इनडिस्ट्रक्टिबल. म्हणजे काय की त्यांनी स्टेट केलं, त्यांनी सांगितलं की परमाणू आहे आणि ते विभाजन करता येत नाही, त्या परमाणूचं विभाजन करता येत नाही किंवा लिमिट आहे असं काहीतरी सांगितलं त्यांना. म्हणजे कधी 6व्या सेंचुरीमध्ये यांची पिक्चर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असं. याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट द ग्रीक फिलॉसॉफर्स डेमोक्रिटस 5th century BC स्टेटेड दॅट मॅटर इज अ मेड ऑफ स्मॉल पार्टिकल्स. त्यांनी सांगितलं की पदार्थ हा लहान पार्टिकलपासून बनलेला आहे. अँड धीज कॅनॉट बी डिवाइड, आणि त्या पार्टिकलला डिवाइड करता येत नाही. तोपर्यंत नाव नव्हतं झालं की ॲटम आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की पदार्थ हा लहान पार्टिकलपासून बनलेला आहे आणि लहान कणापासून बनलेला आहे आणि त्या कणाला डिवाइड करता येत नाही. ही स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर्स वॉज नेम्ड बाय द डेमॉन्स्ट्रेटर्स ॲज ॲटम्स. आणि त्यांनी काय केलं की त्या लहान पार्टिकलला, ते जे लहान पदार्थाचा कण होता त्या कणाला त्यांनी ॲटम्स नाव दिलं. आणि ग्रीक भाषेमध्ये ॲटम्स नाव पडण्याच्या मागं काय इतिहास आहे, तर ग्रीक लँग्वेजमध्ये ॲटमॉस मीन्स दॅट द वन कॅन नॉट बी कट. म्हणजे ॲटमॉस म्हणजे काय, असं ज्याला कट करता येत नाही, असा पदार्थ, असा पार्टिकल ज्याला, पदार्थ नाही, असा पार्टिकल ज्याला कट करता येत नाही त्याला काय म्हणतात, ॲटमॉस त्या ग्रीक लँग्वेजमध्ये. ज्याच्यामुळं आपण ॲटम्स हे नाव उदयास आलं. ओके. तुम्हाला तुम्हाला त्यांचं जे काही इमेज आहे ती तुम्हाला इथं पाहायला मिळते. हे डेमॉन्स्ट्रेटर्स होते, ग्रीक फिलॉसॉफर्स. सेकंड इज in the modification of the structure of the atoms, then the Dalton's atomic theory is important. The first scientist in the you see the Rishi Kanad and demonstrators, you see the smallest particles and not distinguish with the atoms, but नॉट डिस्टिंग्विश विथ द पार्टिकल्सला डिस्टिंग्विश करता येत नाही, त्यांनी फक्त तेवढं सांगितलं. पण याच्यानंतर इन द मॉडर्न टाईम, हे जुना काळ होता, इन द मॉडर्न टाईम एक ऋषिकणा 6व्या शतकामधले होते, तर हे 5व्या शतकामधले होते डेमॉन्स्ट्रेटर्स. यांनी हे जे मॉडर्न टाईममध्ये म्हणजे 1803मध्ये जे काही मॉडर्न टाईम, त्याच्यामध्ये डॉल्टन्स ॲटॉमिक थेअरी, डॉल्टन्स या शास्त्रज्ञाने काय केलं की डॉल्टन्स ॲटॉमिक थेअरी मांडली. या डॉल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये काय सांगितलं त्यांना, द डॉल्टन्स ॲटॉमिक थेअरी, द ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डॉल्टन्स पुट द फोर्थ इन द 1803 AD हीच सेलिब्रेटेड ॲटॉमिक थेअरी. त्यांनी काय केलं, ॲटॉमिक थेअरी प्रपोज केली. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, या थेअरीनुसार मॅटर इज अ मेड अप ऑफ ॲटम्स. डेमॉन्स्ट्रेटरनं जे काही नाव दिलं तर ॲटम्स, स्मॉलेस्ट पार्टिकल्स, त्याला त्यांनी काय सांगितलं की अकॉर्डिंग टू दिस थेअरी द मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. हे तर डेमॉन्स्ट्रेटरनं सांगितलं होतं किंवा कनादनं सांगितलं होतं, कनादनं त्यांना परमाणू नाव दिलं. ठीक आहे. तर यांनी सुद्धा काय सांगितलं की ॲटम इज अ मेड अप ऑफ मॅटर इज अ मेड अप ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स आर इनडिव्हिजिबल. आणि त्या ॲटमला, त्या काही पार्टिकलला आपण डिवाइड करू शकत नाही. इनडिव्हिजिबल्स अँड इनडिस्ट्रिक्टिबल ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट. आणि नंतर हे तर जुनं होतं ना, हे तर आपण सांगितलं की कनाद आणि डेमॉन्स्ट्रेटरनं सांगितलं. मग यांनी नवीन काय सांगितलं, तर यांनी सांगितलं की ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंटमधला, जे काही मूलद्रव्यामधला जे काही ॲटम्स आहे, जे काही अणू आहेत, ते अणू, ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट आर अलाइक व्हाईल द डिफरंट एलिमेंट्स हॅव द डिफरंट ॲटम्स विथ द डिफरंट मास. म्हणजे काय सांगितलं आहे की एखाद्या एलिमेंटमध्ये जर एक एलिमेंट आहे, सपोज दिस विल बी द एलिमेंट, आपण हे बॉक्स म्हणजे एक एलिमेंट आपण सपोज करूया, आणि याच्यामध्ये नंबर्स ऑफ ॲटम्स इन्क्लुडेड इन दॅट एलिमेंट्स हे एलिमेंट आहे आणि याच्या एलिमेंटमध्ये नंबर्स ऑफ ॲटम्स इन्क्लुडेड. ठीक आहे, नंबर्स ऑफ ॲटम्स. याच्यामध्ये हे जो एक ॲटम आहे,
हायड्रोजन ॲटम आपण सपोज करूया, हा हायड्रोजन ॲटम आहे, हा सुद्धा हायड्रोजन ॲटम आहे आपण म्हणूया, हा सुद्धा हायड्रोजन ॲटम आहे आणि हा सुद्धा हायड्रोजन ॲटम आहे. इन दॅट स्ट्रक्चर ऑफ दॅट इलिमेंट्स, एक जर इलिमेंट असेल त्या इलिमेंटमधले जेवढे काही ॲटम्स आहेत तेवढे सर्व ॲटमचं जे काही मास आहे ते इक्वल असते असं त्यांनी सांगितलं आहे. आणि ते जे काही सर्व काही ॲटम्स असतात, सर्व काही ॲटम्स इन द एलिमेंट आर सेम. सर्व काही ॲटम्स जे एखाद्या एलिमेंटमध्ये, हे जर पहिला एलिमेंट असला तर त्या याच्यामधले जे काही ॲटम्स आहेत, हायड्रोजन ॲटम्स, हायड्रोजन हा एलिमेंट आहे, या हायड्रोजन एलिमेंटमधले जेवढे काही ॲटम्स आहेत हे ॲटम्स कसे आहेत, सारखे असतात असं डॉल्टननं सांगितलं आहे. आणि त्यांचं सर्वांचं जे काही वेट आहे, सर्वांचं जे काही मास आहे ते माससुद्धा सारखं असतं असं डॉल्टननं सांगितलं. मास सारखं असतं असं डॉल्टननं सांगितलं. आणि जे काही डिफरंट एलिमेंट आहे, जे काही आपण हायड्रोजन ॲटम घेतला, नंतर याच्यानंतर ऑक्सिजन ॲटम घेतलं, तर ऑक्सिजन ॲटममधले, ऑक्सिजन एलिमेंटमधले जेवढे काही ॲटम्स आहेत त्या ऑक्सिजन एलिमेंटमधले ॲटम्स हे वेगळे असणार आणि त्यांचं माससुद्धा वेगळं असणार, फक्त एवढं डॉल्टननं सांगितलं. डॉल्टन्स ॲटॉमिक मॉडेल्स, तुम्हाला इथं पिक्चरमध्ये दिसत असेल डॉल्टन ॲटॉमिक मॉडेल्स. दिस इज द सायंटिस्ट डॉल्टन्स अँड दिस इज this models, his model. Okay, you see, Dalton's proposed that two thing is important. One thing is all the atoms of an element मध्ये जेवढे काही ॲटम्स असतील ते अलाइक असतात आणि जर डिफरंट एलिमेंट असतील तर त्यांचं जे काही ॲटम्स असतात ते वेगवेगळे असतात. आणि त्यांचं जे काही एका एलिमेंटमधले जेवढे काही ॲटम्स असतात त्यांचं काही मास आहे ते कसं असते, सारखं असते. आणि दुसरा एलिमेंट असला तर त्याचा मास त्या एलिमेंट पुरतं सारखं असते असं त्यांनी सांगितलं. याच्यानंतर डॉल्टन्स प्रपोजेस अँड देन अनदर सायंटिस्ट म्हणजे त्यांना थेअरीला, त्यांच्या डॉल्टनच्या थेअरीला आव्हान देण्यासाठी थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल्स, थॉम्सन्स या सायंटिस्टनं त्यांना आव्हान दिले. तर Thomson says that one activity is try this. Take a solid balls and bundi ladu. Press both these spheres with your palms. What did you find? And cut the solid balls with the sharp nib. And what did you find? म्हणजे काय की बुंदीचा लाडू ज्याच्यामध्ये बुंदी असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की बुंदीचा लाडू आणि एक सॉलिड बॉल घ्यायचा. सॉलिड बॉल आपल्याला माहिती आहे की मधातून पोकळ असतो आणि बुंदीचा लाडू कसा असतो, भरीव असतो. तेच आपल्याला इथं सांगितलं आहे की बुंदीचा लाडू आणि एक सॉलिड बॉक्स घ्यायचा आणि सॉलिड बॉल घ्यायचा आणि त्या दोघांना काय करायचं, मधामधून आपल्याला प्रेस करायचं, आपल्या हातानं प्रेस करायचं. तेव्हा काय ऑब्झर्व होते, काय आपल्याला भेटते. आणि दुसरं सांगितलं की जे काय सॉलिड बॉल आहे त्याला काय करायचं, तुम्ही कट करायचं, सॉलिड बॉलला कट करायचं. सॉलिड बॉलला कट केल्यावर तुम्हाला काय ऑब्झर्व होते ते पाहायचं. थॉम्सन्स ॲटॉमिक थेअरी, ड्यू टू द टाइम लिमिट, थॉम्सन ॲटॉमिक थेअरी विल डिस्कसिंग इन द नेक्स्ट लेक्चर. In this lecture, I will discussing what is the atoms, what is the molecules, what is the compound, what is the mixtures, what is the elements, and propose the three scientists. One is first is the Indian philosophers Kanath, second is the demonstrators, and third is the Dalton's atomic theory. In this modern situation, the Dalton atomic theory is the first for the atomic structure, and then Thomson's atomic theory. Okay, I will म्हणजे तुम्हाला सर्व काही कंटेंट कळाला असेल तर नाही जर समजलं तर मला सांगा. ओके, I will stop here.